नमस्ते. श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया. मी देवी तामिळनाडू कन्याकुमारी येथे राहते. सतत माझ्यासोबत राहून मला माझ्या आयुष्याचे मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या परमप्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता. त्यांच्या कृपेशिवाय आज मी इथे नसतेच. माझे संपूर्ण आयुष्य हा त्यांचा आशीर्वाद आहे. एक दिवस हवनाची दक्षिणा दिल्यानंतर मी माझ्या बहिणीकडे जायचे ठरवले. मी खुश होते, तरीही अचानक मला अस्वस्थपणा जाणवू लागला. जणू काहीतरी ठीक नव्हते. ताबडतोब मी श्रीमूर्तीसमोर उभी राहिले व मनपूर्वक प्रार्थना केली. श्री परमज्योती भगवती भगवान, कृपया माझ्याबरोबर सतत राहून माझे रक्षण करा. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ नाही. काहीही हो, मला सुरक्षित ठेवा. त्या दिवशी मला कोणतीच बस किंवा रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे मी चालत जायचे ठरवले. चालत असताना अचानक झाडाची एक मोठी फांदी माझ्या डोक्यावर पडली. मी जागच्या जागी बेशुद्ध पडले. त्या क्षणी श्री भगवानांनी मला विलक्षण दृश्य दाखवले. माझ्याभोवती खूप लोक जमा झाले होते आणि रडत होते, जणू काही माझा मृत्यू झाला होता. त्या स्थितीतही मी उत्कट प्रार्थना केली. श्री अमा भगवान, मी जर मेले तर माझा परिवार उद्ध्वस्त होईल. कृपया मला वाचवा. अचानक परमज्योतीच्या रूपात अमा भगवान प्रकट झाले व त्यांनी मला पूर्णपणे घेरून टाकले. त्यांची दिव्य उपस्थिती व संरक्षण मला जाणवत होते. मी शुद्धीवर आले आणि रक्त किंवा जखम नसल्याचे बघून मला आश्चर्य वाटले. फक्त थोडा थकवा जाणवत होता. माझ्या अंगावर मोठी फांदी पडूनसुद्धा मी सुरक्षित असल्याचे माझ्या भोवती जमलेल्या लोकांनी मला सांगितले. ही श्री परमज्योती भगवती भगवानांची कृपा होती हे मला माहीत होते. त्यांच्या सुरक्षा कवचाने मला मोठ्या दुर्घटनेपासून वाचवले होते. मी घरी आले. श्री अमा भगवानांची श्रीमूर्ती घट्ट धरली व कृतज्ञता भावनेने खूप रडले. नंतर डॉक्टरांनी माझी तपासणी केली तेव्हा ते म्हणाले की मी जिवंत आहे व चालते आहे. हा खरोखर चमत्कार आहे. हो, ही फक्त श्री परमज्योती भगवती भगवानांची कृपा होती. मृत्यूच्या दारातून त्यांनी मला जिवंत परत आणले होते. हे शरीर, हा श्वास, हे अस्तित्व, सर्व काही त्यांचे आहे. आज मी त्यांचे दिव्य मिशन पूर्ण होण्यासाठी सेवा करून आयुष्य जगत आहे. कुठलेच शब्द माझी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीत. माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांना कोटी कोटी नमस्कार व अनंत कोटी प्रणाम. माझे आयुष्य, माझे प्रेम, माझा श्वास, सर्व काही तुमच्यासाठी आहे. माझे तुमच्यावर चिरंतन प्रेम आहे.